मध्ये धावतं समालोचन करत असत। काही दिवसानंतर एक्सर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही आम्ही बघणार आहोत। तुषारजी, आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात सर्व काही सुरळीत चाललं आहे असं वाटतं मला। नेहमीच ज्या ज्या वेळेला ॲडव्हेंचर बॉईज ज्या ज्या वेळेला निधी चषकाचं आयोजन होईल त्या वेळेला ते आयोजन ते जे काही नियोजन असेल 5 दिवसांमध्ये अफलातूनरित्या आपल्याला पाहायला मिळेल। आजचा पहिला दिवस आहे। उद्घाटन समारंभ व्यवस्थित जर पाहिले गेलं तर पार पडलं गेलं। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मंगेशजी चव्हाण असतील, जिग्नेशदादा म्हात्रे असतील, मोहनदादा पाटील असतील, निलेशदादा म्हात्रे असतील, नितीनजी पाटील असतील, या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन समारंभ पाहिला। आणि त्यानंतर जर पाहिले गेलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली। पहिले 2 मॅचेस कंप्लीट झाले। आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला सुरुवात करतोय शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये निधी स्पोर्ट्स। पहिलाच बॉल वाईट। गेल्या मॅच मध्ये झालेलं चुका या मॅच मध्ये आपल्याला करायचे नाही आहेत, हेच निधी स्पोर्टने थांबले। कारण की पहिल्या षटक गेल्या मॅच मध्ये भावेश पुणेकरने हाताळलं होतं, त्यामध्ये 18 खर्च केला होता। आता रवी आले। पुढचा बॉल शरीरापासून थोडासा दूर केला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला। एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली, तिसरे धाबे करता यश बंटी आणि रोहित निकम धावतोय। 3 धाब्यांची भर पडली। 3 धाब्यांची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय आणि 3 धाब्यांची व्यक्तिगत खातं उघडतोय रोहित निकम। धावसंख्या धावपळकर 4। सुरुवात चांगली झाली टीम शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडाची। त्या टीमचे करते धरते अर्थातच नचिकेतचे घरत यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती बघतायत। वेलकम, आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत नचिकेत भाई। इथे वाईट बॉल आलाय, वाईट बॉल आलाय। धाव तर मिळाली आणि नचिकेतची घरत साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खेळाडूंना सुद्धा त्याने चांगला प्लॅटफॉर्म दिलाय। हो, सरळ बॅटने बिल्ड ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलं। एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत। 2 धावा सहजतेने होत आहेत पूर्ण। धावसंख्येत होतोय बदल। दोघांमध्ये आता सामंजस्यपणा दिसतोय मला, कारण वेट करतायत त्याच्यानंतर धावा पूर्ण करतायत। 7 धावांना फटकावरती लागलाय। या पुढचा बॉल वाईट बॉल आहे। खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि नायगाव पूर्वपट्टीमधील जे काही नियम आहेत ते एक चांगल्या दर्जाचे नियम आपण नेहमीच पाहिले। अंडरम क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट असो, या ठिकाणी वाईट बॉल आलाय। एक धाव अवंतरच्या स्वरूपात 8 धावा फटकावरती लागलेत। पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, स्लॉक करायचं होतं। चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही। एकच धाव मिळेल। व्हॉट फिल्डिंग, व्हॉट फिल्डिंग। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना दिसतोय आपल्याला विनीत बुरकुंड। टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपली छाप मागच्या 2 वर्षापासून सोडलंय। मागचं वर्ष थोडंसं त्याच्याकरता हार्ड गेलंय, कठीण गेलंय, जिथे तो परफॉर्मन्स चांगला करू शकला नव्हता बॅटिंग मध्ये। या पुढचा बॉल गोलंदाज रवी तयार। इथे सन्मानपूर्वक फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। याही बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाईल। एक धावीच्या माध्यमात संघाची धावसंख्या फटकावरती 10। संदीप सर, आपण प्रत्येकांचा उल्लेख करत असतो, परंतु पंचांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे। त्यांचा देखील उल्लेख या षटकानंतर आपण करणार आहोत। पुढचा बॉल आता मिड ऑफच्या वरून कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय। क्षेत्ररक्षक चेंडूचा करतोय पाठलाग। चेंडू आता थांबलाय। इथे बघूया काय घडलंय। 3 धाव पूर्ण होत आहेत। तिथे क्षेत्ररक्षक कोसळलेत। आय थिंक त्यांना सुद्धा सपोर्ट करणं फार महत्वाचं आणि धावसंख्या धाव फळकावर लागल्या जात आहे। 4 ने पुढे सरकली। चौकार येतोय। चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय। 4 रन्स। थँक्यू डीजे। मैदानाच्या आतमध्ये जरूर चौकार आलेला आहे, परंतु प्रयत्न दुधनाचे अमितचे त्या ठिकाणी अफलातून पाहायला मिळाले। कौतुक त्याचं देखील असेल। या पुढचा बॉल यस्ट आउट, क्लीन बोल्ड लेग ब्रेक होता। यस्टनवरती आदळलाय। रवीच्या खात्यामध्ये जाईल विकेट। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा टीमला यश बंटी परतावा लागेल परतीच्या प्रवासाला। या चंद्रपडा गावाला भाऊचा आज चषक मानाचा, ग्रेट मराठा संताप ठेवलाय चषक मानाचा। या चंद्रपडा गावाला भाऊचा आज चषक मानाचा। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा जर आपण बघितलं तर ते आहेत 1 गडी बाद 14 धावा, 14
आफ्टर 1 ओव्हर. 1 गडी बाद 14 धावा, 6 षटकांचा मॅच होतोय. उर्वरित 5 षटकांमध्ये धावा बनवण्याकरता कशा पद्धतीने खेळ होईल ही सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. दरम्यान सोनू यादव मैदानाच्या आत उतरत आहेत. सोनू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल संघाला. रोहित निकम मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या टीम करता आणि अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसतं. जर चांगलं काम केलं तर मग त्या पुन्हा संधी मिळत असतात. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025चा हा रणसंग्राम सुरू झालाय श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्रीडांगणावर, जिथे भरपूर चांगल्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आहे. चांगले कटआउट्स प्रमुख अतिथींचे चोही बाजूने पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विनीत, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल आणि विकेट मिळाली. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या भेटीला विकेटचं पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद, धाव संख्या 14. मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. थँक्यू टू से. फुलटोस बॉल होता, जास्त काय करू शकले नाहीयेत या बॉलवरती रोहित. सन्मानजनक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु मिडॉन क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं गेलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले हितेश, आणि हितेश ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात त्या त्या ठिकाणी एक सेफ फिल्डर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि तेच या ठिकाणी उच्च दर्जाची एक कॅच पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा धक्का लागला गेलाय. रोहित निकम पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, परंतु प्रत्येक वेळ ही सारखी नसते. परिस्थितीनुसार या ठिकाणी बदलावं लागेल फलंदाजांना देखील. आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर फुलेलेंचा बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिडॉनला तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट होईल. संकेत आलेत आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 15 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. कारण मोठी अपेक्षा होती रोहित निकम या खेळाडू कडून. तो झटपट बाद झाला. पुढचा बॉल बॅट्स अब्दुल कडा चाटून चेंडू पाठीमागे आलाय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता सोनू धावतोय आणि पाहता पाहता 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्येत होतं बदल. धाबा लागल्या जातात यावेळेला 17 धाबा. 2 गडी बाद 17 आहेत. सध्याची स्थिती जरी नाजूक असली ना तरी मिडल ऑर्डर मध्ये चांगले खेळाडू आहेत. धावा बनवू शकतायत आणि धावपळक 6 षटकामध्ये 60 ते 70च्या आसपास जाऊ शकतोय. जाणं गरजेचं आहे, कारण की 6 वर्षी मॅच म्हटली तर 60च्या पलीकडे या मैदानावरती जाणं अपेक्षित गोष्ट असणार आहे. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिलाय. पंचांनी ते दर्शवलंय इट इज व्हाईट बॉल. पंचांसाठी असेल, त्यानंतर जर पाहिलं तर कॉमेंटेटरसाठी असेल, लाईव्ह वाल्यांसाठी असेल. कौतुक करावं लागेल ब्लाइंडर स्पोर्ट्सचं कवलेचे पाटील. त्यांच्या माध्यमातून ह्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला लुक्स या संपूर्ण स्पर्धेला त्याने दिलाय. पुढचा बॉल आता ऑफ स्टंपच्याच दिशेने मारा ठेवला होता. याआधी वाईड लाईनच्या बाहेर चेंडू टाकला होता, त्यामुळे वाईड घोषित केला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 19. पुढचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. कदाचित डिक्लेरेशन झोन पलीकडे जाईल काय? ओ हो, काय घडलंय बघूया. इथे बॅटरने ह्या चेंडूवर किती धावा पूर्ण केल्यात? 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. यस, 1 मिनिट थांबायचं प्लीज. चला, 3 धावा या बॉलवरती मिळतील. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती ती म्हणजे 22 धावा. विनीत भुरकून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. इथे थोडासा बॉल चेंडू खाली राहिला आणि पायावरती बॉल आदळत असताना अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा या संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले 22 धावा. 11ची सरासरी गाठलेली आहे. या सरासरीने न खेळता अजून सरासरी तुम्हाला वाढवायची आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा या फलंदाजांना बनवाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धाव फटकावर धावा लागल्या आहेत, त्या म्हणजे 22 धावा घेऊयात. एक छोटासा डीजे ब्रेक. या ऐकूया मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं एक सुमधुर संगीत. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान पिता मोहनभाई पाटील
थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावफडकावर धावा लागल्या 22. पुन्हा एकदा जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. अर्थातच रवी यांना आपण बघतायत गेल्या मॅच मध्ये थोडीशी उशिराने आले बॉलिंग करण्यासाठी, परंतु या मॅच मध्ये सुरुवातच त्याने दमखमामध्ये केले. 14 धावा जरूर पहिल्या षटकात खर्च केल्या. त्यानंतर विनीतने कमबॅक करून दिले. 8 धावा देत असताना एक गडी बाद त्याने देखील प्राप्त केला गेलाय. रवी आलेत. संगीतसाठी पहिला बॉल खराब लाईन पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईड बॉल. धावसंख्या 1 पुढेच होते आणि धावा लागल्या जातात त्या 23 धावा. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय संकेत जाधव या खेळाडूने आणि त्याचं विकेटवर टिकणं फार महत्वाचं आहे, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचा दमखम आपण अनेक वेळा अंडरआर्म क्रिकेटच्या मैदानावर बघितलाय, अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघितलाय आणि कॅप्टन म्हणून त्याला तो रोल अदा करावा लागेल. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 24. संकेत मध्ये कॅपॅसिटी आहे षटकार ठोकण्याची. दुसऱ्या बाजूला सोनू यांना देखील विसरून चालणार नाही. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. इथे फटका हवेत खेळलाय. डाऊन दी बॉल. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. विकेट जाईल. सोनू यांना परतीचा प्रवास दाखवलाय. रवीने पहिल्याही षटकात कारनामा केला. रवीने तिसऱ्याही षटकात कारनामाच केलाय. आणखीन एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपूर टीमला सोनू याच्या खेळीला पूर्णविराम. आदरणीय भावेश पुणेकर यांच्यावर आधारित असलेलं गीत या द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मध्ये वाचताना आपल्याला दिसून होतं आणि इन ऍक्शन मध्ये सुद्धा भावेश पुणेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कार्य मोहनभाईंच्या पावलावर पाऊल ठेवून आज भावेश पुणेकर करतायत. इथे बघा, या आधीचा चेंडू जर बघितला ना तर तुषार तो ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाजूने वळणारा होता आणि त्याच्यावर ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याकरता बॅटर उत्सुक होता. तो फटका फसला आणि तिथे विकेट गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हसल दाखल झालेत, परंतु रवी चांगली गोलंदाजी करतोय, पण तो लाईन कुठेतरी त्याला सापडत नाहीये. आणखीन एक वाईट बॉल, खराब चेंडू. पुढचा बॉल 25 धावा होता. चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग आणि शतरक्षकाने केले काम. विकेटचं पतन. हसन याला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर थांबली आहे. धावसंख्या सुस्तावली आहे. धावसंख्या मंदावली आहे. धावसंख्या थंडावली आहे. धावा आहेत 25. मोहनभाई पाटील दादाला पाहुली. थँक्यू डिझे. विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. संदीप सर, एक उल्लेख करावा लागेल. मुख्य व्यासपीठावरती जर पाहिले गेले तर मोहनदादा पाटील, नचिकेत जी घरत यांना आपण बघतायत. दोन्ही टीमचे पॅकरची भूमिका ते नेहमीच अदा करतायत. निधी स्पोर्ट म्हटलं तर नेहमीच मोहनदादा पाटील यांचा उल्लेख हा सातत्याने केला जातो आणि शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा म्हटलं तर नचिकेत घरत यांचं नाव पुढे येत असतं. दोन्ही संघ आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. आपल्याला जर पाहिलं गेलं तर सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिझनला एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धावफडक्यातून पोहोचते 26 धावा या धावफडकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल टाकण्याकरता तो तयार आहे. मात्र या षटकामधील त्याचा हा शेवटचा चेंडू आहे. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याची नोंद होतोय. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 27 वर. दोन्ही टीम चांगलं कारनामा करतायत. विक्रम पराक्रम करतायत. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. या षटकातील आता पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वेग भन्नाट होता. नियंत्रण नव्हतं. या षटकामध्ये कुठेतरी नियंत्रण त्या गोलंदाजाचं चुकलंय.
या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर चुकीच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक होता. खेळपट्टीवरती बॉल स्टॉप झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुढे आले. बॉलला कलेक्ट करत असताना इथे जर पाहिलं गेलं तर कॉलिंग चुकलं. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. शिवम याला दाखवल्या परतीचा प्रवास. कुठेतरी संदीप सर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली असती, परंतु एकंदरीत जर पाहिलं गेलं तर चेंडू टाकत होते, बॅटला लागत होते, परंतु धावा येत नव्हत्या त्या बॅटवर. परंतु इथून जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात बरोबर धावा आल्यात. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण येणार आहोत. भावेश दादा खुल्या मनाचा हेला येतो डेरिंग थँक्यू सो मच. समोरचं बॅनर्स आहे बघा, कॅमेरामॅनच्या खाली जे गाड्या आहेत, टू व्हीलर्स गाड्या आहेत, त्या पुढचा बॉल चेंडूला ऑन साइडला घेऊन काढले. चेंडू हवेत होता आणि इथे खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. 2 धाबा सहजतेने होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 30 धाबा 30 रन्स. धावसंख्येची गती कुठेतरी कमी झाली आहे. मंदावलेली गती आहे ती मात्र वेगवान रूप धारण करावं लागेल आणि त्यासाठी दर्शनला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. या बॉलवरती किती धावा मिळतील? यस, पंचांचा इशारा आलाय. या बॉलवरती मिळतील धावा 4. आता सुरुवात खरी झाली या डावाची. मोठ्या फटक्याने तुम्हाला इथून करायच्या धावा. दर्शनच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू सो मच. दर्शनने चांगलं बॅटिंग केली पाहिजे अशीच अपेक्षा असेल त्यांच्या समर्थकांची. ओ स्विंग अँड मिस. हा चेंडू डॉट जाईल काय काय, परंतु काय घडले बघूया. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 34. वेग चांगला होता या बॉलवरती, नियंत्रण चांगलं होतं आणि त्याच कारण डॉट चेंडूची सांगता होतं. बॅटच्या टोला लागल्या, बॉल ऑन साईडला निघून चालला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. वेगाने बॉलपर्यंत येतील दर्पण म्हात्रे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतला. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त धावसंख्या उभारली होती, परंतु याही मॅचमध्ये तोच प्रयत्न राहील का, अप्रोच राहील का, पाहणं महत्वाचं राहील. अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी वक्तव्य केलं. पुढचा बॉल. नो बॉलचा इशारा. 1 धाव तर मिळाली बॅटरला, म्हणजे संघाला मिळाली ही 1 धाव. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. बॅटची सुद्धा मदत मिळाली. बॅटच्या मदतीनं सुद्धा ही धाव मिळाली. चर्चा होते, बघूया. चर्चा अजूनही करतायत. गेस अंपायर. बॅटची मदत मिळाली. आदरणीय सन्मान्य भूषणजी पडवले यांचं सुद्धा आगमन झालंय. समाज कार्यकर्ते आहेत, एक उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. इथे मोठा फटका खेळायचा होता आणि ह्याच बरोबर विकेट मिळाली या फलंदाजाची. गॉन. आहे का तो हुकमाचा त्याचा नो काय अंदाज. हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची ठ्याल. चंद्रपाड्याची पोरा ही सारी Thank you, झाल्यात त्याची ठ्याल. वेलकम भूषणजी पडवले साहेब, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. इथे विकेट गेली ती म्हणजे दर्शनची. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत विशाल पाटील. क्षमता आहे, परंतु धावा तुम्हाला करायच्याच आहेत, कारण की प्रतिस्पर्धी संघ एक असा संघ आहे या नायगाव पूर्व पटेल मधील की नेहमीच त्याने चांगले धावसंख्या उभारले. धावा फटकावरती 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ ह्या इनिंग मधील 4थ्या षटकामध्ये संपलाय. अजूनही जर आपण विचार केला तर ह्या षटकात 1 चेंडू शेष आहे गोलंदाज विनीत भुरकुंडचा. नवीन बॅटर आलेत विशाल पाटील. सीट अँकर रोल त्याला सुद्धा अदा करावा लागेल, जसं पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं दर्पणला.
इनसाइड आउट स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा संघाची धावसंख्या धावफळकावर लागली आहे 5 गडी बाद 38 धावा. 38 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 38 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया. पालघरतील चर्चा नावाची आई खरोखर चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. थँक्यू. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 चा हा थरार तुम्ही बघतायत श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा येथील या क्रीडांगणावर. तुषारजी काय वाटतंय 4 षटकांमध्ये धावसंख्या 38 पर्यंत पोहोचली आहे. या मैदानाचा उल्लेख केला तर या मैदानावरती जसं दुपार सत्र निघून जातं थोडंसं जर पाहिलं गेलं तर संध्याकाळ सत्रामध्ये आपण जातो तेव्हा धावा बनणं थोडंसं डिफिकल्टी आहेत, परंतु आता दुपार सत्र सुरू झाले आणि कुठेतरी ही धावसंख्या या मैदानावरती पुरी अशी एक धावसंख्या म्हटली जाणार नाही आहे. या बॉलवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला परंतु इथे चपळाईचे क्रिकेट पाहायला मिळाले. यष्टीरक्षक ऋतिक होते बॉलपर्यंत पोहोचले. भावेश आले यष्ट्यांवरती आणि तिथे जर पाहिले गेले तर विकेट जाताना दिसते. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा टीमला संकेत यांना परतावं लागतं आता मात्र डगआउटच्या दिशेने. दादा एकच टीना राहुनी सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी सारे होताना पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी 7 गडी बाद धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत आहे 39 धावा. आपण लो स्कोरिंग मॅच सुद्धा बघितला. मागच्या वर्षामध्ये लो स्कोरिंग मॅच सुद्धा चांगलेच झाले होते ज्याच्यामध्ये डिफेंड सुद्धा झालेत कमीत कमी धावा. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील दोन्हीही सख्खे बंधू आणि आय थिंक ही शेवटची जोडी आहे कारण 9 खेळाडू या अंडरआर्म क्रिकेट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. भावेश पुणेकर चांगली गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. इनसाइड आउट इन दी एअर चेंडू हवेत होता. मिड ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता. एकच धाव पूर्ण केली. एकमेकांचा आता विश्वास वाढलाय. एकमेकांवर विश्वास ठेवतात ते दोन्ही बॅटर. आता विकेट फार महत्वाची आहे. विकेट जाणार नाही याच्यात मात्र खातरदारी या दोन्ही बंधूंना घ्यायची आहे. एका बाजूला विशाल आणि भावेश. या पुढचा बॉल पायावरती आदळलेला आहे. पहिल्या डावातील इथून देखील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल म्हणजे षटक क्रमांक 5व्यातील आतापर्यंत शिवतेज स्पोर्ट संघाची धावसंख्या झाली आहे सर्व गडी बाद 42 धावा. 43 धावसंख्येचं टार्गेट असेल म्हणजेच जवळजवळ 1 षटक हे शिल्लक ठेवलं गेलंय. एका षटका शिल्लक असताना हे धावसंख्या बनलेली आहे. ह्याच बरोबर आपण आता टॉस साठी सुद्धा आमंत्रण देऊया. जय सेबालाल पालनापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सिया 11 हासोबा स्पोर्ट जुचंद्र दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. 2 पंचांनी चांगला खेळ या ठिकाणी केलाय. टॉस साठी मी आमंत्रण देतोय. भूषणजी पडवले साहेबांना विनंती असेल. शिवतेज स्पोर्टचे सर्व नचिकेतजी घरत साहेबांना विनंती असेल आपण टॉस करा. नचिकेतची घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण बघणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या झटपट या प्लीज. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर थेट आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नचिकेतची घरत साहेब उपस्थित आहेत. ऐकूया सुमधुर गीत. करतोय दीवाना दादा करतोय दीवाना मानतोय जमाना
थँक्यू दादाला थँक्यू सो पाहुणी. मच. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस बॉक्स आपण बघतायत सजलेला आहे, नटलेला आहे, सवारलेला आहे. कुमारी निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्तानं कुमारी निधी मोहन पाटील यांचा आपण कटआउट्स बघतोय. आयुष्यातील नवीन वर्ष सुख समाधान व समृद्धीने भरलेले जावो हीच मनस्वी शुभकामना. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत. 21 डिसेंबरला वाढदिवस आहे, परंतु एक कटआउट्स तुम्ही बघतायत. आणि आमच्या सोबत आहेत नचिकेतजी घरत, या परिसरातील आणखीन एक समाज कार्यकर्ते शिवतेजचे सर्वे सर्वा. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ठाऊक आहे की टॉस मध्ये नेमकं दडलंय काय. निधी स्पोर्ट्स आणि ऍडव्हेंचर बॉईज. नचिकेतजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. क्या बात है. भरपूर वर हा टॉस गेला होता आणि टॉस मध्ये आले निधी स्पोर्ट्स. मी नचिकेतजी घरत साहेबांना विनंती करतो की दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. थँक्यू सो मच. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता देत आहेत. टॉस जिंकलाय जय सेवालाल पाळणापाडा या टीमने. अमन 11 असं सुद्धा त्यांच्या जर्सीवर लिहिलंय आणि अमनच्या आठवणी असेल त्यांच्या. पहिला मॅच हरलाय, असं वाटलं होतं की सहजरित्या तो मॅच जिंकाल. आता काय रणनीती असेल, कारण हा मॅच करो या मरो आहे. डिसिजन काय क्षेत्ररक्षण करायचा डिसिजन असेल आमचा. तुमच्या 9 खेळाडूंमध्ये काय बदलाव असेल, एखादा नवीन खेळाडू तुम्ही घेतलाय? नाही, बदलाव नसेल, तोच प्लेइंग 11 तेच असेल. आमचं प्लेइंग 9 जे आहे तेच असेल आणि जे चुके झाले त्याला सुधारवायचा प्रयत्न करेन आणि चांगला करण्याचा प्रयत्न करेन. समोरचा संघ सुद्धा चांगला खेळला तर त्याच्याकरता एक वेगळी रणनीती असेल का आता? ना वेगळा माइंडसेटने त्यांच्या बरोबर खेळायचं आहे आम्हाला आणि प्लॅन बी घेऊन चालायचं त्यांच्यासोबत. हरलात जिंकलात तरी कशी एन्जॉय करता ही स्पर्धा? नाही, अतिशय चांगल्या पद्धतीचं दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन आपण पाहू शकतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं असतंय आणि इथून आम्हाला मॅच जिंकून चांगल्या पद्धतीने एन्जॉय करून जायचं आहे आजच्या दिवसात आणि क्वालिफाय व्हायचं आहे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तुमच्या ज्या काही मनोकामना असेल ते पूर्ण व्हावं. टॉस अगर आप जीते तो आपका फैसला क्या रहता? बैटिंग। अबे बैटिंग ही करनी है. पहले बल्लेबाजी करते वक्त कितने रन बनाना चाहोगे और क्या रणनीति रहेगी? 70 से 80 रन। आपकी टीम में कोई बदलाव है? 9 में कोई नया नया खिलाड़ी अब आएगा? हाँ। कौन से चेंजेस है? कौन सा खिलाड़ी हो? दिवेश पाटील। क्या बात आहे. दिवेशला आपल्या टीम मध्ये घेतलं. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. हो. चला आपण वळूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टॉस इथे झालेला आहे. टॉस जिंकलाय तो जय सेवालाल पाळणापाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंग असेल पुढील मॅच मध्ये ते सिया 11 हासोबा स्पोर्ट जुचंद्र या टीमची. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत तुषारजी सोनावणे. ओ टू यू तुषार. डावाला सुरुवात झाली. 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला रवी आहे, दुसऱ्या बाजूला ऋतिक भोईर. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या पुढचा बॉल सुरेख फटका. चांगलं टायमिंग या बॉलवरती पाहायला मिळते आणि कदाचित माइंडसेट वेगळा असावा. संदीप सर, या मॅच मध्ये धावसंख्या तितकीशी मोठी नाहीये, परंतु या धावा आपल्याला लवकरात लवकर चेस करायच्या आहे. या उद्देशाने हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुरुवात चांगली केली. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा या ठिकाणी धावफटकावरती लगावल्या गेल्यात. सुरुवात चांगली झालेली आहे आणि तितकं काही जोखीम नाही आहे या धावसंख्येकरता. एक धाव तर मिळाली. ऑन साईडला खेळून काढले. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि सहजगत्या या 2 धाबा सुद्धा पूर्ण होत आहेत. तुम्ही म्हटलं की माइंडसेट चांगला असायला पाहिजे. 3 धाबा होत आहेत पूर्ण. 3 धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय आणि धाबा लागल्या जात आहेत ते 8 धाबा. रवीने पहिलेपासून जर पाहिले गेलं तर अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे. भरपूर वर्ष झालेत आणि त्याच्याकडे तो क्लास आहे आणि तो आज या मैदानावरती दाखवायचा असताना सुरेख टायमिंग याही बॉलवरती साधला गेला. भावेश पाटील वेगाने बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला अडवलं गेलं, परंतु पाहत असता पुन्हा एकदा या बॉलवरती 3 धाबा कम्प्लीट केलेला आहे. फिटनेस फार महत्वाचा आहे मी म्हणेन अंडरआर्म क्रिकेटमध्ये, कारण की सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य आपण सातत्याने देत असतो, धावत असतो आणि कुठेतरी तो फिटनेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवरती मिळतील 3. 3च्या मध्ये टीमची टोटल 11 धावा या धावफटकावर. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आत वाढणारा छोटा डॉट बॉलचा इशारा आणि ह्याच बरोबर हे षटक सुद्धा समाप्त होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याची स्थिती आहे धावफळकावर धाबा आहेत त्या 11 धाबा, म्हणजेच 11 धाबा धावफळकावर बनले. सर्व काही व्यवस्थित चाललंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
चला आपण आता पुन्हा वळूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, लक्ष आहे 43 या धावसंख्येचं. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 30 चेंडूंमध्ये. हा चेंडू फक्त टॅप केलाय कव्हरच्या दिशेने रवी वाघमारे या खेळाडूने. अतिशय चांगलं नियोजनबद्ध खेळ दोघांचा सुरू आहे. याच बोला. खेळाडूने या पहिल्या मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता, परंतु या मॅच मध्ये तशा पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळेल का संदीप सर? हा जो डॉट बॉल आलाय अशाच प्रकारचे तुम्हाला इम्पॅक्ट डॉट बॉल टाकावे लागतील, तुम्हाला विकेट प्रतिस्पर्धी संघाच्या घ्याव्या लागतील. गेल्या मॅच मध्ये शिवमने करून दाखवले. पाहूया या मॅच मध्ये तर सुरुवात त्याची चांगली झाली. पहिल्या 2 बॉलवरती एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा शिवम तयार. छाप सोडणं फार महत्वाचं होतं आणि इथे ऑफ स्टंपच्या बाहेर एखाद्या खेळाडूची स्तुती केल्यानंतर पुन्हा अशा चुका कधी कधी होत असतात. जसं नुकताच शुभम कडून चूक झाली. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 12. पुढे आले यावेळेला जर पाहिले तर चांगला फटका खेळला गेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. रोहित निगम या बरोबर मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड लागले गेलेत. पुढचा बॉल तो घेऊन येतोय. धावसंख्या धावपळकर 15. फिल्डिंग मध्ये काहीतरी बदलाव केले जातील काय? ओहो, पुढे येऊन खेळायचं होतं. अजूनही बॅटिंग क्रीज मध्ये नव्हती. जर यष्ट्यांना चेंडू लावला असतं तर कदाचित बॅटरला परत यावं लागलं असतं. चांगला टर्न मिळालाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धावा. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 4. चांगला स्विंग होतोय आणि थोडासा धीम्या गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले शिवमच्या माध्यमातून. या पुढचा बॉल स्ट्राईक वरती ऋतिक पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिलं तर थोडासा फ्लाईट दिले या बॉलला. ऑन साईडला टर्न केले या बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. दर्शन म्हात्रे मिडॉनला. तत्पूर्वी या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल. 16 धावा चालेत. ऑफ स्टंपर शफल झाला. चेंडूला उडून दिले ऑन साइडला लॉंग लेग रिजन मध्ये. नाही इक्का दुक्का. सीधा 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 छक्का. आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धाबा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तरादाखल निधी स्पोर्ट्सच्या त्या 22 धाबा आणि द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक सर्वेसर्वा आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 500 रुपये आलेत या षटकाराकरता. समाज कार्यामध्ये त्याचा ठसा उमटवणारं ते व्यक्तिमत्व. नेहमीच या मैदानावरती जे फलंदाज चांगली कामगिरी करतात त्यासाठी मोहनदादा पाटील तत्पर असतात. आणि मला वाटतं आजच्या सकाळच्या सत्रापासून दर्पणने 4 षटकार ठोकले. त्यानंतर साजनने 2 आणि हा म्हणजे जवळपास हा 7वा षटकार असेल आजच्या संपूर्ण स्पर्धेतील. धावसंख्या धावफटकातून पोहोचते ती म्हणजे तब्बल 23. पुढचा बॉल इनसाइड आउट. कव्हरच्या वरून डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ते 25 धावा. वाटचाल धावसंख्येकडे अगदी योग्य पद्धतीने होत आहे. आणखीन एक संधी मिळेल या टीमला. जरी पराभव झाला शिवतेचा तरी त्यांना एक संधी असेल. पुढचा बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे त्यामुळेच वाईड घोषित केला गेलाय. 1 धाव फार महत्वाची आहे. धावसंख्या 26. नक्कीच क्रिकेट म्हटलं तर सिंगल डबलला फार महत्व आणि 1 धाव फार महत्वाची असते. यामुळे जर पाहिले गेले तर बॅटच्या आतल्या साईडला बॉल लागतो. मागे निघून चाललाय. डिक्लेरेशन झोन. 1 धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे संदीप सर, कारण की इथून देखील जर पाहिलं तर 1 साइड निधी स्पोर्ट चंद्रपडा जिंकू शकतो, परंतु त्यांना सिंगल डबलवरती खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला जर मॅच जिंकायची असेल शिवते चंद्रपडा संघाला तर त्याला जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू घ्यावे लागतील. विजयाच्या दिशेने अगदी योग्य पद्धतीने वाटचाल सुरू आहे. आगेकूच करतायत प्रत्युत्तर देणारे निधी स्पोर्ट्स टीमचे हे खेळाडू. धावसंख्या 1 ने आता पुढे जाते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि धाबा झाल्यात 28. पुढचा बॉल फक्त खडेखडे जागेवर टॅप केलं जातोय. 1 धाव मिळाली. स्कोर लेग मधून थ्रो अचूक नव्हता. 2 धावा होत आहेत पूर्ण. ओव्हर थ्रो झाल्यामुळेच 3 धावा मिळतील रवी वाघमारे या खेळाडूला. दोघांनी मिळून ही चांगली पार्टनरशिप आपल्या टीम करता बनवली. धावसंख्या सध्याच्या स्थितीला 31 धावा. चुकीला माफी नाही हेच या ठिकाणी दर्शवले रवी आणि ऋतिकने. ऋतिकची विकेट कधीशी गेली असती, परंतु
तिथे यष्टीरक्षक चुकले, परंतु इथे हवेत उडाला बॉल, मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल पोस्ट आहे क्षेत्ररक्षक आणि शिवमने चांगला झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर पहिला धक्का लागलाय निधी स्पोर्ट चंद्रपुर टीमला. ऋतिक भोईर याला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. हे सोन्यावानी हा माणूस भला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा है तो मतवाला, लाखात एक नेता लाभला. आज या स्पर्धेचे टायटल सॉन्ग हे संपूर्ण दिवसामध्ये वाचतील, म्हणजेच येणाऱ्या 21 तारखेपर्यंत आपल्याला हीच गीतं या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण कार्यच तसं आहे ज्या व्यक्तींचा उल्लेख आम्ही सातत्याने करतोय. आता वळूया नवीन बॅटर कोण गेलाय. दर्पण मागच्या मॅचचा हिरो होता. दर्पणने मागच्या मॅच मध्ये खेळत असताना 46 धावा आपल्या टीम करता बनवल्यात. आता स्ट्राईक रोटेट करतोय. इथे खेळ संपलाय 3 षटकांचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत निधी स्पोर्ट संघाच्या 32 धाबा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 11 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 11 धाबा. हे इक्वेशन आहे या मॅचचं. प्रयत्न करावे लागतील एका बाजूने शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा संघाला. इथे पहिला बॉल फुलटूस होता, ऑन साइडला या बॉलला ढकलले. तत्पूर्वी जर पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल डबलला प्राधान्य देणे गरजेचं आहे निधी स्पोर्ट्ससाठी आणि तेच प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये दर्पण. शिवम गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर बॅटर सुद्धा आक्रमक होत आहेत. एका बाजूला चांगले चेंडू सुद्धा त्याचे पाहिले आपण, परंतु जी धारदार गोलंदाजी हवी होती या क्षणाला ती होताना दिसत नाही. 2 धावा सहजतेने होत आहेत पूर्ण. रवी वाघमारेच्या धावसंख्या 2 ने पुढे गेली. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला जातोय फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर वेगाने धावतायत आणि पाहता पाहता 3 धावा सुद्धा होत आहेत पूर्ण. बघा जणू काही आरामात हा जो स्कोरबोर्ड आहे तो स्कोरबोर्ड या ठिकाणी पुढे वाढवला गेलाय. धावसंख्या 38 धाबा 38. सुरुवात चांगली झाली होती आणि त्याच नंतर शेवट देखील गोड काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. फटका हवेत आहे, मिस्टामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोस्ट आहे, डाऊन दी बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. फलंदाज दर्पण म्हात्रे बॅक टू दी पविलियन. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाग, ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाग, ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाग. विकेटचं पतन झालंय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निधी स्पोर्ट संघाची धावसंख्या धाव फळकावर आहे ती 38 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले तर खेळण्याकरता. अमित यादव. पुढचा बॉल डावेचे सोडून जाणारा बॉल आहे. अतिरिक्त धाब्याची नोंद होईलच. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली 39 वर 39. 39 धावा. या पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयाकरिता 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील आणि फक्त 4 धाव्यांचे समीकरण राहिले. स्टार्टिंग चांगली झाली आणि त्याच कारणाचं सुरुवात जशा पद्धतीने झाली शेवट देखील त्याच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न राहतोय आणि रवी मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला. जरूर या डावात रवीच्या बॅटमधून एकच षटकार पाहायला मिळाला, परंतु ट्रिपल ज्या धावा आहेत, सिंगल ज्या धावा आहेत, डबल ज्या धावा आहेत या भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या. वैयक्तिक 11 बॉलमध्ये 26 धावा आतापर्यंत रवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 3 धाव्यांचे समीकरण. ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले. खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल होता, परंतु इथे धाव मिळणार या बॉलवरती सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचते 41च्या घरामध्ये. 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत रवी वाघमारे या खेळाडूने दिलंय. पुढचा बॉल सोनूचा क्रॉस
चांगला स्लॉक केलंय, पिकअप केलंय चेंडूला ऑन साईडला, चेंडू सीमारेषे पार. हा आलाय विजयी चौकार. ह्याच बरोबर निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाने ह्या मॅचला जिंकले आणि तो पुढे मॅच करता क्वालिफाय झालाय. आजच्या या दिवसातील शेवटचा मॅच खेळण्याकरता त्यांच्या विरुद्ध कोणती टीम असेल ही चर्चा सुद्धा काही वेळेनंतर केली जाईल. वळणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅचचा हिरो कोण ही अचूक माहिती तुमच्यापर्यंत तुषारजी सोनावणे पोहोचवतील. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट वळूया मॅन ऑफ द मॅच कडे.